नमस्कार. मी प्राध्यापक उद्धव पोगलवार, मत्स्यधरी कला व विज्ञान महाविद्यालय कुंभार पिंपळगाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युजीसी मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटरच्या ऑनलाईन STC इन डिझास्टर मॅनेजमेंट या रिफ्रेशर कोर्सच्या दरम्यान मी रोल क्रमांक 46 मायक्रो टीचिंग या व मायक्रो टीचिंगवर एक व्हिडिओ सादर करत आहे. माझ्या मायक्रो टीचिंगचा जो विषय आहे पर्यावरणीय आपत्ती एन्व्हायरमेंटल डिझास्टर्स. तर सर्वप्रथम आपत्ती म्हणजे काय? तर आपत्ती ही अचानकपणे आकस्मिकपणे उद्भवते आणि त्यामुळे जीवितहानी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. आपत्ती ही अशा विस्तीर्ण अशा भौगोलिक प्रदेशामध्ये होते. त्यामुळे तेथील लक्षावधी जनतेला त्या आपत्तीची झळ पोहोचते. त्या परिसरात मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि या घटनेमुळे समाजावर दीर्घकालीन परिणाम होतात. याला आपत्ती म्हटलं जातं आणि विशिष्ट पर्यावरणीय मूलतत्त्वे डोळ्यासमोर ठेवून साधन संपत्तीचे व मानवी क्रियांचे नियंत्रित मांडणे म्हणजे पर्यावरणातील व्यवस्थापन होय. पर्यावरणातील आपत्ती कोणकोणत्या आहेत? तर भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, धुके, दैवत, गारांची वृष्टी, हिमवादळे, हिमवृष्टी, उष्णतेची थंड लाट, थंडीची लाट, दुष्काळ, वणवा, महापूर, चक्रीवादळ, आम्लवर्षा, विविध साथीचे रोग, ढगफुटी, भूमिपात ह्या पर्यावरणीय आपत्ती म्हणून ओळखल्या जातात. तर आपत्तीचे वर्गीकरण करत असताना नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन प्रकारे आपत्तीचं वर्गीकरण केलं जातं. नैसर्गिक आपत्तीमध्ये भूभौतिक आपत्ती जी आहे त्यामध्ये भूकंप, भूस्खलन, विदारण, ज्वालामुखी, मृदाधूप, क्षारीकरण, प्रस्तरभंग आणि त्सुनामी या भूभौतिक आपत्ती या ओळखल्या जातात. त्याचबरोबर हवामानीय आपत्तीमध्ये म्हणजे त्याला क्लायमेटिक किंवा ॲटमॉस्फेरिक हेजार्ड्स म्हटलं तर पूर, दुष्काळ, आवर्त चक्रीवादळ, ओझोनक्षय, आम्लपर्जन्य, तापमान वाढ, हिमवादळ, गारपीट, उल्कापात, सौरडाग व उष्ण व शीतलाटा या आणि त्याचबरोबर वणवा हा हवामानीय आपत्ती म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये जलीय आपत्तीमध्ये एल निनो, ला निना, सागरी प्रदूषण, जलप्रलय आणि त्सुनामी देखील त्यामध्ये येते. त्याचबरोबर जैविक आपत्तीमध्ये साथीचे रोग, कीटकांचा हल्ला, टोळधाड, प्राणीदंश ह्या जैविक आपत्ती आहेत. मानवनिर्मित आपत्तीमध्ये सामाजिक दहशतवाद, दंगली, बेरोजगारी, अन्नसमस्या, कुपोषण, हुंडाबळी म्हणजे एड्स सारख्या महामारी असतील, आर्थिक दारिद्र्यता, प्रादेशिक असमतोल, लोकसंख्या वाढ, त्याचबरोबर बॉम्बस्फोट, युद्ध, प्रदूषण आणि धरणफोडणे यामधून मानवनिर्मित आपत्ती ओळखल्या जातात. त्यानंतर भूकंपीय आपत्तीची आपण माहिती पाहणार आहोत. भूकंपीय आपत्ती भूकंपामुळे जी आपत्ती येते त्या संदर्भामध्ये भूकवचाच्या एखाद्या भागात आकस्मिक हालचाल अथवा विक्षोभ घडून आल्यास भूमीचे जे कंपन निर्माण होते त्यास भूकंप असे म्हणतात. जलाशयाच्या पाण्यात जसा आपण खडा फेकतो त्या खडा फेकल्याच्या नंतर जे तरंग उठतात आणि तरंग आ, त्या वॉटरपृष्ठावर किंवा पाण्यावर तरंगतात आणि ते सर्वत्र संचलन होतात. त्याचप्रमाणे भूगर्भात देखील भूकंप झाल्यानंतर त्या भूकंपाच्या लहरी ह्या सर्व दिशांना संचारित होतात व भूकवचातील लहरींचा अभ्यास करणाऱ्या जे शास्त्र आहे त्याला भूकंपशास्त्र म्हणतात. भूकंपाची व्याख्या पाहत असताना भूकंप ही भूपृष्ठावरील एक क्षणिक व क्रमिक कंपने असून त्याची उत्पत्ती मर्यादित प्रदेशात होते आणि कंपने सर्व दिशाकडे पसरत जातात. ही व्याख्या बेंजामिन एफ हॉवेल यांनी केलेली आहे. त्याचबरोबर भूकंप निर्मितीची कारणे पाहायचं झाल्यास ज्वालामुखी विस्फोट, भ्रंश किंवा प्रस्तरभंग, पृथ्वीच्या अंतर्भागातील खनिजांचे होणारे स्फटिकीभवन, स्थायित्व असमायोजन, विखंडित खडकाचे ऊर्ध्वगामी अधोगामी स्थानांतरण, भूकवचातील अंकुचन, भूगर्भातील तप्त वायू आणि भूगर्भात होणारे अभिसरण प्रवाह इत्यादी कारणामुळे भूकंपाची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती होत असते आणि त्यातूनच भूकंप हे घडून येतात. भूकंपाशी निगडीत संकल्पना पाहायच्या झाल्यास भूकंप केंद्र नाभी कशाला म्हणायचं तर भूकवचातील
ज्या विक्षोभ स्थानापासून ज्या ठिकाणी भूकंप निर्माण होतो त्या स्थानापासून भूकंप लहरी उगम पावतात आणि त्या सर्वदूर संचरित होतात. त्या भूकंपाचा उगम होणाऱ्या केंद्राला भूकंप नाभी किंवा भूकंप केंद्र म्हणतात. आधी केंद्र भूकंप केंद्राच्या अगदी वरच्या क्षितिज तलाच्या रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जो बिंदू मिळतो त्यास अधिकेंद्र असे म्हणतात. भूकंप लहरी, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी म्हणजे प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि एल वेव्ह या तीन लहरी आहेत. तर प्राथमिक लहरी ह्या कर्षण, अपघर्षण तथा अनुलंब लहरी म्हणून ओळखल्या जातात. यामध्ये या लहरींचा वेग जास्त असतो. घन व द्रावी दोन्ही भागातून या पार जातात आणि या लहरींचा सरासरी वेग हा दर सेकंदाला 8 ते 14.5 किलोमीटर असतो. दुय्यम लहरी या अनुप्रस्थ लहरी म्हणून ओळखल्या जातात. या लहरी घन पदार्थातून जातात, मात्र द्रावी भागातून ह्या जाऊ शकत नाहीत. या लहरी पदार्थाची घनता व दृढता जसजशी वाढते तसतसा या लहरींचा वेग हा वाढला जातो. या लहरींचा वेग हा प्राथमिक लहरींच्या अगदी निम्मा असतो आणि ह्या लहरी विध्वंसक स्वरूपाच्या असल्यामुळे खोलीबरोबर या लहरींचा वेग हा वाढत असतो. भूपृष्ठ लहरी, त्याला एल लहरी देखील म्हटलं जातं. तृतीय लहरी, प्राथमिक लहरीद्वारे जी ऊर्जा आधी केंद्राच्या दिशेने प्रवाहित होते त्या ऊर्जेपासून या लहरींची निर्मिती होते. भूपृष्ठावरून सागराच्या लहरी सामान्य ह्या प्रवाहित होतात. भूपृष्ठापासून अधिक खोलवर ह्या प्रवास करत नाहीत. त्याचबरोबर या लहरींचा वेग अतिशय मंद असून सेकंदाला 3.2 किलोमीटर हा असतो. या लहरी अधिक विध्वंसकारी असल्यामुळे असंख्य ठिकाणी या विध्वंस करतात. त्याचबरोबर या लहरींचे रॅली लहरी व लव लहरी या दोन प्रकार पडतात. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.